आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पिंपळगाव बसवंत येथे तरुणावर चाकू हल्ला, परिसरात तणावपूर्ण शांतता। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे शनिवारी संध्याकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। एसटी डेपो परिसरातील मुस्लिम समाजातील एका तरुणावर 3 ते 4 अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलीस स्टेशन येथील अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेदरम्यान एका वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचेही उघड झाले आहे। संतप्त नागरिकांनी संशयित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। लवकरच गुन्हेगारांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे।